बातमी तुळजापूरची आहे। तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरण आणि या प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। आरोपी पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यानं खळबळ उडाल्याची माहिती समोर येते। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 35 आरोपी असून यातील 21 आरोपी फरार असल्याचं समोर आलेलं आहे। मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून आरोपींची यादी मागवली आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याची माहिती आता या सगळ्या प्रकरणी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपिन शिंदे यांनी दिलेली आहे। तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव असून इथं अनेक पुजारी आहेत। सरसकट पुजाऱ्यांना या सगळ्या प्रकरणी बदनाम करू नका अशी विनंती बिपिन शिंदे करतायत। ऐकूया आपण। काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्स गेले 3 वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये। त्याचे कुठेही 3 वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही। शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलं आहे। काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आलाय। आम्ही कुठेतरी पुजाऱ्यांनी याची वाचा बोलली आणि आज पुजाऱ्यांना 4 पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बदनाम केलं जात आहे। माझं आम्हालाच ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।